सराफ व्यापारी माणिक नारायण पेटकर यांचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळण्यात आला। तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी फिर्यादीनं खोटी फिर्याद दाखल केली असून आरोपी विरुद्ध एकही पुरावा मिळून येत नाही। त्यामुळे आरोपीला मुक्त करावं असा फायनल अंतिम अहवाल उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दाखल करून देखील फिर्यादीतर्फे तिचं कथन खरं आहे या पृष्ठार्थ 5 साक्षीदारांचं प्रमाणपत्र दाखल केल्यामुळे ऑर्केस्ट्रा आर्टिस्टवर अत्याचार केल्याप्रकरणी सराफ व्यापारी माणिक सुरेश नारायण पेटकर राहणार सोलापूर याचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश SV केंद्रे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा म्हणजेच दुसऱ्यांदा फेटाळलाय। या प्रकरणी पीडिता ही कामानिमित्त फेब्रुवारी 2024 मध्ये सोलापूर येथे आली होती। ती आपल्या भावाला अंगठी घेण्यासाठी सराफ व्यापारी माणिक सुरेश नारायण पेटकर यांच्याकडे गेली। यावेळी आरोपीनं पीडितेला माझी बऱ्याच ऑर्केस्ट्रा मालकांशी ओळख आहे असे म्हणून तिच्याशी सलगी वाढवली। त्यानंतर एका लॉजवर नेऊन बंदूक काढून तिच्यावर अत्याचार केल्याची फिर्याद या पीडितेनं दिली होती। यानुसार आरोपी विरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नाहुकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर, ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट दत्तूसिंग पवार यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी, ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी काम पाहिलं। मिष्टी बाय याना सोलापूर शहरातील मिठाई व नमकीन क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध नाव। मिष्टी बाय याना सर्व खाद्य पदार्थ टेस्ट, क्वालिटी व व्हरायटी मध्ये अभूतपूर्व। आमची स्पेशालिटी सँडविच, समोसा, सीताफळ बासुंदी। मिष्टी स्पेशल प्युअर गोविंद घी सोन रोल क्वालिटी आणि फूड व्हरायटी साठी एकमेव नाव मिष्टी बाय यांना। यांना द वे स्ट्रीट केटरिंग क्षेत्रामधील एकमेव नाव। शॉप नंबर 7, जवाहर वसतिगृह, पार्क चौक, सोलापूर। 413001, फोन 9522877779।